सोहळा माऊलींचा 725व्या संजीवन समाधी सोहळ्याचा आळंदी देवाची विश्वशांती केंद्र विश्वरूप दर्शन मंच आळंदी देवाची प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलिलो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, दयाची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून हृदयात माऊलीचं ध्यान करा. ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तुची गणेशू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. जोरात टाळी वाजून भजन करा. विठ्ठल
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली कैवल्य मूर्ती भक्ती अध्यात्म आणि योग शास्त्रातलं परमोच्च सर्वश्रेष्ठ अधिष्ठान अखिल प्राणी मात्रांचा ज्ञानस्वरूप आधार भागवत संप्रदायाचे मूळ प्रवर्तक वेदाचा कठीण अर्थ सामान्याला पोट भरून ओतप्रोत सांडून वाहणारे वंचित भक्ती क्षेत्रातून दूर असलेल्या अपात्र असलेल्या हीन असलेल्या जातीहीन असलेल्या ज्ञानहीन असलेल्या अशा सगळ्या समाजाला कृपेचा हात लावून सर्वश्रेष्ठ बनवणाऱ्या तुमच्या माझ्या सर्वांच्या ज्ञानराज माऊलीला 725व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कोटी कोटी अभिवादन. आळंदीचा आराध्य दैवत भगवान श्री सिद्धेश्वर पुण्यसलीला मायमाता इंद्रायणी या पवित्र अलंकापुरीत समाधिस्थ असलेल्या सर्व साधू सत्पुरुषांना ज्यांच्या कृपादानाने हे दिव्य असं ज्ञान जगाला मिळालं ते श्रीमन निवृत्तीनाथ महाराज ज्यांच्यामुळे जीवनामध्ये माऊलींना सहवास मिळाला आधार मिळाला ते ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आणि जिने सर्व ऊर्जा देऊन या जगासाठी रान मोकळं करून दिलं त्या आदिशक्ती मुक्ताबाईंना आपण जोरात टाळी वाजवून कोटी कोटी अभिवादन. पंढरीनाथांच्या वचनाप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला पांडुरंग हजर राहणार आहेत ते तुमच्या सगळ्यात भरलेले आहे असं समजून मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी मनापासून अभिवादन करतो. या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याला माऊलीच्या चरणाशी जात असताना ज्ञानोबरायांचा पूर्ण आशीर्वाद प्राप्त करून ज्ञानाधिष्ठित विज्ञानाधिष्ठित ऐश्वर्य संपन्न असूनही संपूर्ण जीवन माऊली तुकोबा आणि वारकरी संप्रदायाला वाहून देत वारकरी संप्रदायाचा मान स्वाभिमान आणि माऊली ज्ञानोबरायांचं तत्वज्ञान जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या माझ्या परमश्रद्धे प्रातस्मरणे विश्वनाथ स्वामींना मी कोटी कोटी मनापासून अभिवादन करतो. आपल्यावर ज्यांचा आणि आमच्या सगळ्यावरती ज्यांचा कृपाशीर्वाद आहे ज्यांच्या व्रताने ज्यांच्या साधनेने ज्यांच्या वारीने या सुंदर घाटाची निर्मिती झाली त्या ज्ञानस्वरूप पूर्ण ब्रह्मवादिनी त्यागमूर्ती पर्यावका कराड अक्कामाई मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणाने हे ऐकत असाल. देहाच्या बंधनात जरी मुक्त झालात तरी फुलासारखं जीवन जगत आपण सगळ्यांच्या मनामध्ये वास करून आहात. तुमचे आशीर्वाद पाठीशी घेऊन मी आज तुमच्या सगळ्यांशी काही संवाद साधणार आहे. मंचावरती असलेले आदरणीय अण्णा आदरणीय नारायण भाऊ महाराज आमच्या विश्वशांती केंद्राच्या दिंडीच्या अध्यक्षा आदरणीय उषा काकू उर्मिला काकू मंगेश बापू राहुल दादा आमच्या स्वातीताई सुचित्राताई मंचावर उपस्थित असलेले या कार्याला कणभर सेवा म्हणून समर्पित असणाऱ्या तुमच्या सगळ्या वारकऱ्यांना मी मनापासून पायाला हात लावून अभिवादन करतो. सगळ्यांची नाव घेणं मला शक्य नाही. 18 वर्षाचा काळ आपला लोटलाय की मी आज पुन्हा तुमच्या समोर उभा आहे. माझे सर्व सहकारी ज्यांच्यामुळे मी साजरा आहे ज्यांनी मला ह्या सगळ्या सप्ताहाला आपण सगळ्यांनी सहकार्य केलेलं मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आपल्यांना. आणि विसरून जा स्वतःला पाणेगावकर बोलत नसून तुम्हीच माऊलीला बोलतायत अशी भावना ठेवा. 725वा संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग घेऊन ज्ञानोबरायांनी जगाला जे दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. एखाद्या माणसाने आपल्या जीवनात काही बदल घडवून आणले असतील आपलं चांगलं केलं असेल तर त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव असणं ही संप्रदायाची खरी गरज आहे. आणि ज्यांच्या समोर प्रकाश ज्ञानाचा आहे त्यांच्या समोर काजव्यानं ज्ञान सांगण्याचा कुठलाही माझा हेतू नाही, माझा उद्देश नाही, माझं वय नाही, माझी पात्रता नाही, माझा अधिकार नाही.
पण माऊली तुम्ही आम्हाला हरिपाठ दिला, तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, तुम्ही आम्हाला गाथा दिला, तुम्ही आम्हाला सन्मार्गावरती आणलं. आमचं भरकटणारं जीवन, वाया जाणारं जीवन योग्य मार्गावरती चाललंय आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तुमच्या आशेच्या आणि कृपेच्या आशीर्वादाने आमचं सगळ्यांचं छान चालू आहे. त्यातही कालच्या महाभयानक महामारीतून आम्ही तुमच्या चरणापाशी आलो माऊली. आता 700 वर्ष मी तुम्हाला काय देऊ शकत नाही, पण तुम्ही जे मला दिलंय त्याच्याबद्दलचा हा 725वा समाधी सोहळा हा आपल्या सगळ्याला कृतज्ञता व्यक्त करायची बरं का. बसल्या बसल्या म्हणा माऊली, जर तुम्ही अवताराला आला नसतात तर इथं टाळ आणि मृदंग महाराष्ट्रात वाजले नसते. जर टाळ मृदंग वाजलेच नसते तर कथा कीर्तनं झाली नसती. कथा कीर्तनं झालीच नसती तर आम्हाला हा रस्ताच दिसला नसता. आणि हा रस्ताच दिसला नसता तर या जीवनाला कुठलाही अर्थ राहिला नसता. 25 वर्ष ज्यांनी तुम्हाला मला सांभाळले, या 725 वर्षात ज्यांच्यावरती कृपा झाली त्या सगळ्यांच्या वतीनं आज आपल्याला डोळे भरून माऊलीला सांगायचे, आपल्या भाषात थँक्यू म्हणायचंय. आई थँक्यू माय, तू आम्हाला काय काय दिलंय त्या सगळ्याबद्दल मी तुझी खूप आभार मानणार आहे. आणि त्यासाठी नाथ महाराजांचा अर्थ मी सोबत घेतलेला आहे. ओम नमो ज्ञानेश्वराय. जे मूळ आहे, जे आद्य आहे, जे ज्ञान स्वरूप आहे, जे स्वतःला जाणण्यासाठी योग्य आहे. जाना की न जाना ते तुमच्यात नित्य ज्ञान स्वरूपण आहे. अशा परब्रह्म स्वरूप असणाऱ्या आकार मकार उकार सत्वगुण रजगुण तमोगुण सकाळ दुपार संध्याकाळ बालपण तारुण्य आणि म्हातारपण सृष्टीचा आरंभ मध्य आणि अंत अशा सर्व काळात चैतन्य रूपाने ज्ञान स्वरूप असणाऱ्या ज्ञानोबरायांना तुम्ही सर्वत्र भरले याची अनुभूती घेत जोरात टाळी वाजून पहा. कायच करायचं नाही आज. आज फक्त ध्यानात आणायचे की माऊली वाचलो वाचलो तुझ्या पायाशी आलो. मी एवढा मोठा नाहीये की मी तुमच्या चरणाची सेवा करू शकेन. मी तुम्हाला काय देऊ शकतो. तुम्ही या महाराष्ट्राला या भागवत संप्रदायाला असं काय दिलेलं आहे, या कातड्याची चप्पल करून जरी माऊलीच्या पायात घातली तरी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात केलेलं योगदान चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणालाही देता येणार नाही. एखाद्या माणसाचं योगदानच इतकं मोठं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कोण आहे तर ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञान स्वरूप आहे, परब्रह्म आहे, विष्णू स्वरूप आहे, शंकर स्वरूप आहे. ते तुमचंही स्वरूप आहे आणि या सृष्टीचंही स्वरूप आहे. ओम नमो ज्ञानेश्वराय. सर्वत्र विराजमान असलेल्या माऊली एकच काम करा, फक्त आमच्यावरती करुणा करा. असे दोन्ही हात जोडायचे बरं आजपासून. असे ही खूपच मोठी ताकद आहे. 20व्या शतकातील ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरीकर हे समोर माणूस दिसला की फक्त त्याला असं करायचे. असं केल्यानं काय होतं तर डावं आणि उजवं आम्ही समान मानतो, तुमच्यातला आणि माझ्यातला भेद संपला असा त्याचा अर्थ. असं करायचं. करुणा करा दयाळू. तुम्ही सगळं करा पण जाताना फक्त एवढंच म्हणा, करुणा करा. विसरू नका माय बापा, मला करुणा करा, दया करा, कृपा करा आमच्यावरती. करुणा करा दयाळा, तो तुमचा स्वभावच आहे. काय काय प्रदान केलं त्यांनी आपल्याला. वेळेच्या अभावी मी गात राहतो आणि तुम्ही समजत राहा की आम्हाला इतकं इतकं असं असं दिलंय. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, भलतया भावे
चरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर करुणा कर करुणा कर ज्ञानाबाई कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर ज्ञानाबाई माझी आमची म्हणत जा माझी आहे कुणाची नाही माऊली माझीच आहे 5-6 जरी लेकरं असले तरी प्रत्येकाला वाटत असतं मम्मी माझी आहे तसं तुम्ही आज म्हणा की कुणाचीच नाही माऊली फक्त माझीच आहे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर दया करा माऊली तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर 725वा संजीवन समाधी सोहळा संपन्न करत असताना भान ठेवा कुणाच्या शेजारी बसल्यानं तुमच्यात काय बदल होऊ शकतो तुम्ही आळंदीला आलात माळ घातली भजन केलं अनंत जन्माचं पाप जातं बरं अनंत जन्माचं आळंदीत बसलं की पापच जातं नुसतं पाप जात नाही देह आणि जीवन पवित्र होतं तुम्ही जसे असाल तसे फक्त आळंदीत या इच्छा नसली तरी तुमच्या कपडाला कुठेतरी बुक्का लावतंय ते गंध लावणारे असतात इथं ते गंध लावणारे पैशासाठी नाहीत तुम्हाला ध्यान करून देतात की हे लाव तुझ्या जीवनाला दुर्गंध येऊ द्यायचा नसेल तर सुगंध म्हणजे गंध लाव आणि गळ्यात त्याने गंध लावला आणि माळ असली नसली या घाटावरून या घाटापर्यंत असा पुलावून चालायला लागला की त्याला कमीत कमी 10 वेळा लोक म्हणते सरका माऊली चला माऊली बसा माऊली कळलं का तुम्हाला पावन कसं होतंय माणूस आमच्यात तुम्ही नुसते जरी आले तर जेवढं मागचं पाप असन तेवढं कर्ज पूर्ण मुक्त होतंय आणि पावन होतंय पावन बघा ना तुम्ही माझ्याकडे मी मुद्दाम काढला नाही हा हार किती चांगला हार घातलाय तुम्ही मला इतका चांगला हार माझ्या लग्नात सासऱ्याने सुद्धा आणला नव्हता काय सुंदरता याच्यात काय महानता याच्यामध्ये किती गोड आहे तुम्हाला असं वाटतं की या हाराचं कौतुक तुम्हाला वाटतच नाही मला वाटतंय मला असं वाटतं हा हार आज माझ्या गळ्यात पडला एक 725व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आता मी असलो नसलो तरी काय पण माझं काम झालंय असं वाटतंय मला धन्य झालो असं वाटतं खूप छान आहे हा हार नाही मी केलेल्या सेवेची पावती आहे मी तुमच्या हरिपाठ काकडा भजन तुमच्यापर्यंत आलेली पावती आहे ज्ञानेश्वर माऊली कराड साहेब आहेत आणि माऊलीनीच मला शृंगार केलाय हा म्हणून याचं कौतुक मला आहे तुम्हाला नाही तुमची हाराची भेटच होत नाही ना तुम्हाला हार कधी भेटतो पहिला लग्नात त्याच्यात आणि याच्यात लई फरक आहे तो सासऱ्याने घेतलेला असतो बस्ता बांधल्यावर तसा तर आता असते फुलाचे पण पहिले बेगडीच असायचे आणि नवरीनं हार उचलला नवरदेवने हळून पाहिला आणि नवरीनं नवरदेवाच्या गळ्यात हार टाकला की जेच त्याची हार होती तर जीत कधीच नाही सगळी इस्टेट तिच्या नावावर जाती हळद फेळड्यावर सोडी तरी अर्ध कोर्टाकडून घेती त्याला म्हणतात हार तुम्ही माझ्या गळ्यात हार टाकला ना जेवढे जेवढे जन्म मला मिळतील तेव्हा तेव्हा मी महाराष्ट्रात येईन वारकऱ्याच्या पोटी येईन इंद्रायणीच्या काठी येईन आणि तुमच्या घाटावरती काकडा करण हेच मला मागणं मागायचंय
पावन झालो चराचर. पावन होतं माणूस यानं पावन. कोणी विचारतं का तुम्ही काय केलं काल परवा? म्हणून आपलं मागचं शुद्ध घालवायचं आणि नवीन मिळवायची ही जागा असल्यामुळं पावन झालो चराचेरी. काय म्हणतील बाबा तुम्हाला घातला हार आम्हाला कोण घालीन हार? असं नाहीये. तुम्ही तितक्या पात्रतेचे व्हा, तुम्ही तितक्या योग्यतेचे व्हा, तुम्हाला 100% मिळणार ते. काही गुणाच्या मागं लागू नका. मी कला, मी कुसरी. कला म्हणजे काय? गायन वादन, लोकांना सांगणे, रंगवणे, वेळ घालवणे, दिशाभूल करणे याला म्हणतात कला. मला त्या कला नाहीये. कुसर म्हणजे काय? जमलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये विशिष्ट माध्यमातनं त्यांना टिकून ठेवणं आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं. बोलताना शब्द सुद्धा लोकांचे चांगले नाही. सावध राहा, ऐकू नका कुणाचं पण. कारण माणसं बोलायला लागले तर ते बोलणं सुद्धा दोषाचं आहे. माणूस माणसाला बोलायला लागला तर पहिला तर मतलब असल्याशिवाय बोलत नाही. पुन्हा ऐकून तिकून बोलायला लागला तर त्याची हरासमेंट कशी होईल, त्याला कमी कसं समजिल्या जाईल, आपलं वर्चस्व कसं वाढन, तो येडा आणि आपण शहाणा कसं दिसू, याला काही कळत नाही. मीच मोठा कसा आहे, याच्याकडून काही काढता कसं येईल, किंवा आपलं याच्यावर टाकता कसं येईल, एवढे बरबाटलेले शब्द जर तुमच्या कानावर पडत असतील तर भरल्या संसारात तुम्हाला कोणी काही बोलत नाही. आणि बोलत नाही म्हणूनच तर घरातले न बोलले कीच रुसत येत आहे का नाही. इकडच्या मंडळीला माहिती आहे, फक्त बोलू नका त्याने. तुम्हाला फक्त 2 दिवस साहेबांनी बोलू नये, पहा कसा कार्यक्रम माशावाने तडफडतो. काच बोलले नसते तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण असं बोला आजपासून की त्याचा स्वार्थ ठेवू नका, अहंकार ठेवू नका, कोणाचा अपमान ठेवू नका, कोणाचा द्वेष ठेवू नका. माऊली तुमच्या हृदयामध्ये राहील. बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे घेऊन जा हा शब्द इथून. माझ्या सहज हेतुपुरस्पर मुद्दाम बोलल्यानं कुणाच्या काळजाला धक्का पोचणार नाही, कुणाचा मत्सर होणार नाही, कुणी दुःखी होणार नाही, माझ्यापासून कोणी तुटणार नाही. इतका पहिला वाणीचा ब्रेक मारला तर माऊली हृदयात आपोआपच प्रगट होते. हे विश्वची, हे सगळं माझंच आहे, हे सगळं माझं स्वरूप आहे. या जगाला पहिल्यांदा आपलं म्हणल्या गेलं ते आळंदीत. तुमचं आणि माझं स्वरूप एक आहे हे सांगितलं गेलं आळंदीत. म्हणून नको कला, नको कुसर, काही नको. हे बघा, जे लेकरं शहाणे आहेत ना त्यांना सहजासहजी मागितल्याशिवाय आई खायला देत नाही. बघा तुम्ही, जो मोठा आहे तो म्हणतो मम्मी मला जरा 100 रुपये दे, ती कानाडोळा करते. पण ज्याला काही समजतच नाही तो नुसताच रडतो ना, काम सोडून ते त्याला घेते. इतकं कळलं ना तुम्हाला, मग तुम्ही काही डोकंच लावू नका. फक्त म्हणा माऊली आई ग ज्ञानाई, बस झालं तुमचं काम. करुणा करा दयाळा, कला कुसरी काहीच नेणे, बोलिलो वचने आते भाविका. आणि समर्पित व्हा, समर्पित व्हा. इंद्रायणी वाहते या प्रवाहामध्ये. आता ती घाण आहे थोडी, ती जलपर्णी आहे, तुम्ही टाकलेली काही घाण आहे. हिचं नाव इंद्रायणी आहे, ही प्रवाहामध्ये आहे, ही वाहते. पण हिचा आणि सागराचा संबंध आला आणि ती सागरामध्ये गेली की मग कोण इंद्रायणी, कोण गंगा, कोण यमुना हे सगळं संपुष्टात येतं. मग कोण
कुठून घाण केली, कुठून वाहत आली हेही संपतं. आणि कितीही तत्वज्ञानाने शोधून काढलं तरी समुद्रातून इंद्रायणीला जसं बाहेर काढता येत नाही, तसं इंद्रायणी या शब्दाचा अर्थ होतो 10 इंद्रियावर काठावर असलेली ज्ञानस्वरूप माऊली जेव्हा भक्तीने ज्ञानोबरायाच्या स्वरूपात समाविष्ट होते, तेव्हा तुमचं जन्म गेलं, मरण गेलं, पाप गेलं, सगळं गेलं, सगळं गेलं. समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर गंगा तद्रूप होत असते. अजूनही पुढचं ऐका, ओढ्याने समुद्राला नाहीच गेलं तर समुद्राला फारसा फरक पडत नाही, कारण समुद्राला मिळणाऱ्या नद्या लाखात आहेत. पण ओढात जर आपण होऊन समुद्रात गेला तर ओढा ओढा राहत नाही, तो समुद्र होतो. याचं भान असलं पाहिजे. लक्षात, आम्ही तुमच्या चरणाशी का राहावं, का तुमची भक्ती करावी? हे बघा, मी नाहीच तुम्हाला अहंकारानं जर कीर्तन सांगितलं तर माझ्यासारखे लाखानं कीर्तनकार उभे राहतील. पण मीच कीर्तन केलं तर मी न राहता मी माऊलीच्या चरणाशी जाईन. समुद्राला ओढ्याची गरज नसते, ओढा समुद्रात गेल्यावर ओढा समुद्र होतो. तसं तुम्हाला माऊलीला काही तुमची फारसी गरज नाही आहे, पण तुम्हीच माऊलीच्या भजनाने माऊलीपर्यंत समरस व्हा. कारण तुम्ही समरस गेले तर तुम्ही राहणार नाही, तुम्ही माऊली व्हाल. इतकं समर्पण आपल्याला जमलं पाहिजे, असा हा अभंगाचा अर्थ आहे. आणि 725 वर्ष झाल्यामुळे मी आरंभापासून तर समाधी स्थानापर्यंतची सगळी कथा तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी पुन्हा सरळ बसा, टाळे वाजवा आणि भजन करा. विठोबा आपल्याकडे जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला आरंभापासून समाधी सोहळ्यापर्यंत सहज घेऊन जाणार आहे. शांत बसा आणि ऐका. या सृष्टीमध्ये ज्याचं काम त्यालाच करावं लागतं, दुसऱ्याला ते होणं शक्य नाही. अविद्या आणि मायेतून सृष्टीची निर्मिती केल्याच्या नंतर देवाला जाणण्यासाठी निर्माण केलेली ही पंचमहाभूत आणि पंचतत्वाचा निर्माण झालेला हा मानव देह देवाला जाणण्यासाठी अपात्र आहे. कारण अविद्या आणि माया असल्यामुळे तुमची सहज प्रवृत्ती संसाराकडेच होते, मूळ स्वरूपाकडे होत नाही. तुम्ही नेहमी बाहेर पाहत राहता, तर मला आत पाहण्याची भावनाच तयार होत नाही. त्यामुळे ज्याने तुम्हाला बनवलं तिकडं तुमचं लक्ष नसल्यामुळे त्याच मूळ स्वरूपानं 3 रूप घेतले. त्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो, विष्णू म्हणतो आणि महादेव म्हणतो. त्या देवाने या सृष्टीमध्ये खूप प्रयत्न केला, तरी पण लोक त्यांना जाणू शकले नाहीत. राम आणि रावण हे सोबतच होते. रावणाने रामाला पाहिलं, परंतु राम देव आहे असं रावणाला वाटलं नाही. विचाराने नुकसान झालं. पांडवाकडेही कृष्ण येत होते आणि दुर्योधनाकडेही येत होते, पण कृष्ण देव आहे असं दुर्योधनाला वाटलं नाही. तसं आळंदीत लाखांना माणसं येतात, माऊली सगळ्या ठिकाणी भरलेली आहे असं तुम्हाला ज्या दिवशी वाटल त्या दिवशी तुमचं काम झालं. मग दरवर्षी काय यायचं तर कधीतरी वाटन ना, कुणाचं ऐकून तरी वाटन ना, तुमचं मन कधीतरी लागन ना शब्दाकडे. म्हणून देवाने अशी रूपं घेतली, पण काम काही जमलं नाही. ज्ञानाशिवाय तुम्ही कधीच मोठे होणार नाही. त्यामुळे तुमचं नुकसान केवळ अज्ञानानं झालेलं आहे. रोज शाळेत जा, लेकराची अक्षर पहा, गणित पहा, इतिहास पहा, भूगोल पहा, त्याच्या पाठीवर हात पिसरा. कारण जर ज्ञान झालंच नसतं तर जेवढं काय साम्राज्य ईश्वराच्या चरणी कराड साहेब वाहू शकले ते माता सरस्वतीच्या उदरी आल्यानं आणि सरस्वतीची आराधना केल्यानेच. कारण शब्द असा आहे, श्लोक असा आहे, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनी विंदती. तुम्हाला माहिती आहे ज्ञानाची ताकद. ज्ञान नित्य पवित्र आहे, ज्ञान नित्य नृत्यने, ज्ञान अखंड तीर्थ आहे. ज्ञानी माणसाला कुठलंही कर्म बाधा करू शकत नाही. जशी लाकडं जाळून टाकतो विस्तू, तशी ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. म्हणून तुम्ही ज्ञानाची कास धरा. MIT हा विश्व पसारा जो उभा राहिला तो केवळ ज्ञानाधिष्ठित आहे, विज्ञानाधिष्ठित आहे.
म्हणून तुमच्यातले बदल फक्त ज्ञानानेच होऊ शकतात. म्हणून ते मूळ स्वरूपाचं ज्ञान सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्तानं गीता सांगता झाले. परंतु देववाणी असल्यामुळं आपल्याला काही गीता कळाली नाही, अजून बरीचशी कळाली नाही. आम्ही फक्त 15वा अध्याय पंक्तीला चालतो म्हणून पाठ केला. बाकी त्याच्यात काय सांगितलं, कोणता योग सांगितला याचा ना आमचा कधी योगच आला नाही. त्याच्यामुळे गीता सांगितली संस्कृत भाषेत. आता आपल्याला अशी सवय झालेली आहे, आपल्याला नीट मराठी कळत नाही आणि संस्कृतचा तर विषयच नाही. मग संस्कृत कळायचंय कुठं? आमच्याकडे पोरं बाप त्या मुलाला घेऊन येतात आणि सांगतात याला पखवा शिकवा, याला गायन शिकवा आणि याला संस्कृत शिकवा. अरे संस्कृत बोलायची सवज नाही, मला ते बोलणार कुठून त्याला? त्याच्यामुळे देवानं सांगितली, अर्जुनानं ऐकली, बाकीच्याला काही फारसं कळालं नाही. 5व्या अध्यायामध्ये एक 8वा श्लोक आहे गीतेच्या. त्याच्यामध्ये जो श्लोक आहे ना, त्याला काना नाही, मात्रा नाही, आकार नाही, उकार नाही, स्वर नाही, अनुस्वार नाही, टिंब नाही, तरी श्लोक तयार आहे. ऐका. पश्यन शृण्वन स्पर्शन जिग्रन नशनन गच्छन सोपय स्वसन. एक अक्षर पूर्ण नाही, त्याला विलांटी नाही, त्याला काना नाही, त्याला मात्रा नाही, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही, श्लोक तर तयार आहे. पश्यन शृणन स्पर्शन जिग्रन नशनन गच्छन सोपय स्वसन. काय कळालं तुम्हाला? काही कळालं तर नाही, पण झोपा यायला सुरुवात होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने विचार केला की आपण कार्यक्रम टाकला पण सक्सेस झाला नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका. जिथं देवाचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा करावं लागले तिथं तुम्ही पुन्हा पुन्हा तेच करत आहेत, तेच करावं लागतं. आणि मग तेच भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वर महाराज होऊन त्या गीतेचाच अर्थ जगाला सांगण्यासाठी माऊली झाले. विठ्ठला त्या 700 श्लोकाच्या 9000 ओव्या केल्या आणि ते अद्वैत तत्वज्ञान, खरं तत्वज्ञान मराठी भाषेत सांगितलं. आणि ते सांगण्यासाठी त्यांनी योग्य भूमी निवडली. आळंदीच्या भूमीला नेहमी स्पर्श केला पाहिजे. जगामध्ये जेवढ्या जागा आहेत, किंबहुना उत्तराखंडची देवभूमी सुद्धा तिच्याही पेक्षा आळंदीची जागा 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. कारण कोणत्याही ऋचा मंत्र सुरू केले तर लोक त्या भूमीचं नाव घेत नाही, पण स्वर्ग मृत्यू पाताळात अशी एकच जागा आहे की लोक भक्तीच्या अगोदर जागेचं नाव घेतात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अशा पुण्यभूमीचे आपण इथं सेवक आहात. तिथे घडलं ते. आणि इथली प्रत्येक माती कुठल्याही पावसानं, वातावरणानं, कशानेही प्रदूषित होणारी नाही. कारण याच मातीवरून ज्ञानेश्वर महाराजांचे पाय या मातीला लागलेले. इथली माती जरी उचलून कपाळाला लागली ना तर पिढ्यानपिढ्यात बदल होईल. आम्ही आता घाटावर बसतो साहेब, अशा माऊल्या चालल्या की उतरल्या की चालल्या कीच माती घेतात आणि कपाळाला हात लावतात. आम्ही आपले शहाणे. मी एका म्हातारीला विचारलं काय करते आजी? ती म्हणली बाबा माऊलीच्या पायाची माती उचलून कपाळाला लावते. मी म्हणलं 750 वर्ष झाली. ती म्हणली गब्बईस 700 नाही, असे हजारो वर्ष झाली तरी आम्ही येऊ आळंदीलाच, इथलीच माती उचलू, तीच कपाळाला लावू, तीच तोंडात टाकू. कारण ती माऊलीच्या पायाची माती आहे म्हणून आमचा उद्धार होईल अशी 750 वर्ष धारणा आहे. तुम्हाला हे महत्व कळायला पाहिजे. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जर आपण जर मेलो ना तर आपल्या मातीला जेवढे पाहुणे येते तेवढे आंघोळी केल्याशिवाय कशाला हात लावित नाही. काय आपली माती पावन, काय आपला कार्यक्रम नाही. मला का हे मातीत वाव जाऊ द्यायचं नसेल तुम्हाला तर तुम्हाला आळंदीचंच महत्व सांगावं लागन. आणि इथं येण्यासाठी योग्य व्यक्ती आप्पेगावमध्ये गोविंद पंत त्यांच्या पोटी विठ्ठल पंत, त्या विठ्ठल पंताच्या पोटी विठ्ठल पंत त्यांनी आप्पेगावात जन्म घेतला आणि वैराग्य ज्ञानासाठी पैठणला राहिले. मामाकडे सर्व अभ्यास केला. अभ्यास केल्याशिवाय प्रगट होऊ नये. नाश होतो नाश. अभ्यास होणी प्रगटावे, नाहीतरी उगी असावे. प्रगट होणी नासावे हे बरे नव्हे. म्हणून योग विधी साधना सर्व काही केलं पैठणमध्ये. आणि नंतर तीर्थाटना करण्यासाठी विठ्ठलपंत आळंदीला आले. भगवान सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन फिरत फिरत असताना इथले जे सिद्धेश्वर पंत आहेत त्यांची नजर विठ्ठलपंतावरती पडली. त्यांची कन्या रुक्मिणी उपवर झाली होती. ते जवाई शोधण्याचंच होते. योग्य वर आहे असं वाटलं आणि मग त्यांना आपल्या घरी नेलं. योग्य असा पाहुणचार, आतिथ्य, आदरातिथ्य करून सहजपणे त्यांना सांगितलं की सिद्धेश्वराने माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगितले की उद्या सकाळी जे संन्यासी तुम्हाला भेटणार आहेत तुमची मुलगी त्यांना देऊन टाका. ते म्हणले मलाही तसंच स्वप्न पडलं. मलाही सिद्धेश्वरांना सांगितलं की उद्या सकाळी जे कोणी तुम्हाला घरी नेतील त्यांची रुक्मिणी असलेली कन्या आणि तिचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुमच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती येणार आहे. हे संकेत असते. आपल्या पोटी कोण यावं हे देव ठरवतो असतो.
आपल्या पोटी आलेले कोण आहे आता आपल्याकडे वेळच नसल्यामुळे तुम्हाला बोलणार नाही. तुमच्या पोटी जे पुत्र येतात ते तुमचं कर्म असतं. तुम्ही चांगलं केलं तर सुख देण्यासाठी तो पोटी येऊन तुम्हाला सुख देतो, आणि तुम्ही जर वाईट केलं तर तो तुमचा मुलगा नातू म्हणूनही तुम्हाला उद्ध्वस्त करतो. कारण दुसरी माणसं आपली कधीच होऊ शकत नाही. असे आयुष्यात आलेले आपले अनेक जन्माचे साथी असतात. म्हणून जेवढे जेवढे अवतार झाले त्या सगळ्या अवतारात तुम्ही होतात, आपणही होतात आणि आताही आहोत आणि पुढेही राहणार आहोत. असं नुसतं भेटल्यान जर कोणी कोणाचं झालं असतं तर रेल्वेतली हजारो माणसं आपली झाली असती, पण तसं कधीही होत नाही. आपल्या जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती हा पूर्वजन्मीच्या संबंधानं येत असतो, आणि म्हणून तिथे असा विषय काढला. विषय काढल्याच्या नंतर सगळं ठरलं. पण म्हणले मला चारीधाम यात्रा करून येऊ द्या. पूर्ण चारीधाम यात्रा करून आले. पंढरपुराहून परत आल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंताचा लग्न सोहळा उरकून टाकला. उरकून टाकल्याच्या नंतर मायबापाकडे यांना टांगेगोड्यात घेऊन गेले. तिकडे गेल्याच्या नंतर ते वाट पाहत होते. त्यांना पाहिल्याच्या नंतर मीठ मिरची उतरून त्यांनी त्यांचं अतिशय स्वागत केलं. 4-6 महिने आप्पेगावला राहिल्याच्या नंतर भयंकर दुष्काळ पडला. त्यामध्ये अगोदर आई गेल्यानंतर वडील गेले. उद्विग्न मनाने विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबाला घेऊन पुन्हा आळंदीमध्ये आले. आळंदीत आल्याच्या नंतर आळंदी ही ज्ञानाची, नामाची आणि वैराग्याची भूमी आहे. इथे जर कोणी निष्कलंक कोणी राहायचा प्रयत्न करत गेला तर एक सांगून ठेवतो तुम्हाला, जगाच्या पाठीवर असं एक जागा आहे की जिथं काहीच भेटत नाही असं नाही. तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं. इथं इथं करील ते काय नोहे महाराज. फक्त अट अशी आहे, परी पाहे बीज शुद्ध अंगे. तुम्ही आतून निर्मळ झाले की माऊली सगळं देतील तुम्हाला. म्हणून इथे साधना करत असताना विठ्ठलपंतांनी अनेक साधना केल्या. सिद्धेश्वर बेटावरती ते राहत होते. असं सगळं होत असताना वैराग्याची निर्मिती होऊ लागली. वैराग्याशिवाय ज्ञान टकू शकत नाही. म्हणून रोज वैराग्याच्या भूमीत येताना बराचसा काही काळ गेला आणि काही अपत्य होत नसल्यामुळे ज्या माणसाच्या अंतरंगात जे विषय असतात तेच बाहेर येतात. या न्यायाने दोघं नवरा बायको बसले की विठ्ठलपंतांनी हळूच सांगायचं, रुक्मिणी अगं माझं संसारामध्ये मन लागत नाही, मला असं वाटतं मी संन्यास घ्यावा. काय अवघड बोलणे आता न. एखाद्या माणसाने आपल्या बायकोला संन्यास घ्यावा असं बोलणं हे विपरीत आहे. त्यामुळे ते हसण्यावर न्यायच्या. रोज त्यांना ते म्हणायच्या, पण ते रोजच सुरू होतं. रोजच संध्याकाळी झोपताना पुन्हा म्हणायचं, रुक्मिणी अगं मला दे ना आज्ञा, मला असं वाटतं मी संन्यास घ्यावं. आणि काही अर्धी झोप होती, अर्ध जाग्या होत्या. अशा लहरीमध्ये विठ्ठलपंत जेव्हा बोलले तेव्हा कंटाळल्या स्वराने रुक्मिणी बोलल्या, जा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा. आणि इतक्या ह्या अस्पष्ट शब्दाचा आज्ञा समजून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला निहाळून पाहिलं आणि सरळ आळंदी सोडली आणि काशीला गेले. तिथे स्वामींकडे तिथं आराधना केली, विद्या सुरू केली. त्यांचे जे स्वर होते श्रीपाद स्वामी ते तीर्थयात्रेला आळंदीत आले. आणि मला सांगा तुम्ही, लग्न झाल्याच्या नंतर नवरा सोडून जर गेला असेल तर किती अवघड आहे. स्त्रियांच्या जीवनामध्ये पतीला अनन्य साधारण महत्त्व असतं. भक्तीमध्ये देव असावा, शिकत असताना गुरु असावा, जगताना पती असावा. ह्या जागा जर बाजूला गेल्या तर ते जीवन अंधारमय होत असतं. म्हणून रुक्मिणी अशा सहज फिरत होत्या. या पिंपळाला त्या प्रदक्षिणा करायच्या. प्रत्येक झाडामध्ये स्वतःचा एक गुण आहे, एक वैशिष्ट्य आहे, एक स्वतःची शक्ती आहे. मला आता वेळ नाही तुम्हाला सांगायला. त्याच्यामुळं नेहमी चांगल्या झाडाजवळ बसत जा. पिंपळाच्या झाडाजवळ, उंबराच्या झाडाजवळ, आंब्याच्या झाडाजवळ याच्यात काही ताकद असते. आंब्याच्या झाडाखाली जर बसले ना तर आंबे मिळतात असं नाही, नुसतं आंबेच गोड मिळतात असं नाही. आंब्याचे डगळे जर एका ठिकाणी करून त्याच्या खाली जर आपण बसलो आणि आपल्या अंगाला जर हळद लावली तर 2-4 दिवस सगळं काही न करता मिळतंय. म्हणून हळदीला मंडप जांभळीच्या आणि आंब्याच्या पानाचा लावला जातो. सगळं गाव एका ठिकाणी नांदण्यासाठी पूर्वीचे पाटील गाव एकत्र राहण्यासाठी येशीमध्ये आंब्याच्या झाडाचं तोरण लावून ठेवायचे. त्याच्या खालून माणसं गेली की ती सुखानं राहायची. ओके, तसं केळीचं झाड सुद्धा आहे. केळीचं झाड जर तुम्ही असं लावलं तर जास्तीत जास्त शक्ती तुमच्याकडे, ऊर्जा तुमच्याकडे येते, पैसा तुमच्याकडे येतो. तसं हे याचं जे झाड आहे, कशाचं, हे पिंपळाचं, याला सुद्धा प्रदक्षिणा करा. हे अज्ञान, अंधश्रद्धा वगैरे अजिबात नाही. त्यामधून इतका ऊर्जात्मक सकारात्मक वायू तयार होतो की तिथे फिरणाऱ्या माणसाची नकारात्मक ऊर्जाच नष्ट होते. त्यामुळे त्या फिरत असताना हे पिंपळाचं झाड प्रत्यक्ष पावलं. आणि काय गुण आला या पिंपळाच्या झाडाचा, तर आपला नवरा संन्याशी होऊन कायमचा सोडून गेलेला या झाडाने परत आणला. नुसता परतच आणला नाही,
तर ब्रह्मदेव विष्णू असे देव असलेले पोटी आणून दिले. इतकी झाडाची ताकद पिंपळाची जास्त आहे म्हणून त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. तुमच्यापैकी जर कुणाचा नवरा फडफड करीत असन, 4-2 दिवस टाकून देत असन, अधूनमधून मारित असन, प्रदक्षिणा करा पिंपळाला, तुमचा संसार सोन्याचा झाल्याशिवाय राहणार. हे मी मनानं कसं बोलून, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. त्या प्रदक्षिणा करत असताना हे स्वामी तिथं आले आणि पाया पडणं हा स्वधर्म असल्यामुळे आईसा विठ्ठल रुक्मिणी वाकल्या. दर्शन खाली घेतल्याबरोबर मुखातून शब्द आले, अष्टपुत्र सौभाग्यवती, आणि रडायला सुरुवात केली. महाराज, आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? दचकले. बाई, माझ्या मुखातून आलेले शब्द कधी चुकीचे निघणार नाही. मी दिलेला आशीर्वाद पूर्ण होईल. पण महाराज, माझे पती तर मला सोडून संन्याशी झाले. पुन्हा डोक्यात चमकलं. मला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जा. घरी गेल्याच्या नंतर सगळी लक्षणं ऐकून घेतली, सगळ्या खुणा ऐकून घेतल्या. डाव्या दंडावरती अशी खून होती तिळाची. आईसाहेब रुक्मिणीने सांगितल्याबरोबर आपल्याकडे आलेला शिष्य आणि हिचा पती तोच आहे. या रागाच्या भरात स्वामी पुन्हा काशीला गेले आणि विठ्ठल पंत असा आवाज काढल्याबरोबर यांच्या सगळं लक्षात आलं की सगळं उघडं पडलंय. जा परत. तर महाराज, मी तर संन्यासाश्रम घेतलाय. संन्यास आश्रम जरी घेतला असला तर माझी पूर्ण गुरुश्रद्धा तुमच्यावरती, गुरुकृपा तुमच्यावरती. तुम्ही ग्रस्ताश्रमाचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारला आणि संन्यास आश्रमातलं तेज घेऊन जर पुणे तुम्ही ग्रस्ताश्रमात गेला तर तुमच्या पोटी सामान्य नाही, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत दिशा देणारे कर्तृत्वान भगवंत तुमच्या पोटी येणार. गुरु आज्ञा म्हणून विठ्ठलपंत आळंदीला आले. आळंदीला आल्याच्या नंतर रुक्मिणीला खूप आनंद झाला. अतिशय गुण्या गोविंदाने प्रपंच चालत असताना पहिलं अपत्य झालं. काशीच्या वैराग्याची साधना असल्यामुळे वैराग्याचं पूर्ण स्वरूप निवृत्तीनाथांच्या रूपाने अवतरित झालं या दोघांच्या पोटी. पुढे अतिशय अध्ययन केलं, चिंतन करत असताना दुसरं जे रत्न आलं 2 वर्षाच्या कालानंतर ते संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली. नम्रता, लीनता, साधना सुरूच होती आणि त्याचा परिपाक 2 वर्षाच्या अंतरानं सोपान काका जन्माला आले. आपल्या शक्तीला अध्यात्माची जोड आहे या भावनेनं जीवन जगत असताना शेवटचं 2 वर्षानं पुन्हा आदिमाया शक्तीनं रूप घेतलं. त्या मुक्ताबाई जन्माला आल्या. अतिशय सुंदर ज्ञानेश्वर महाराज एवढे देखणे होते, इतके सुंदर होते. ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर होते जर हे पाहायचं असेल तर बद्रीनाथमध्ये बसवलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीला पहा तुम्ही. माऊली किती सुंदर होते ते कळेल तुम्हाला. आमच्या पण वाखरीच्या तळावरती ज्या माऊलीची मूर्ती बसवलेली आहे तुम्ही तिच्याकडे निहाळून पहा की माऊली किती सुंदर असतील. हे सगळा प्रपंच अतिशय आनंदात चालत असताना गंमत अशी झाली की नियतीच्या मनात जे होतं ते सुरू झालं. यांनी ग्रस्ताश्रमातून संन्यास घेतला आणि संन्यास आश्रमातून परत आले आणि पुन्हा त्यांना लेकरं झाली. हे त्या काळातल्या कर्मठ बुद्धिवाद्यां लोकांना ते पटलं नाही आणि मग त्यांनी मिटिंगा सुरू केल्या की हे बाटले आहेत यांना गावाच्या बाहेर ठेवावं. ठराव वगैरे त्रास देणं सुरू झाला कारण आपलं सगळं पुढं जायचं आहे. आणि त्याच्यातून मग विठ्ठलपंतांनी सांगितलं की असं करू नका. मी जरी केलं असलं तरी मी चुकीचं काही केलेलं नाहीये, पण लोक त्यांना तिथं राहू देत नव्हते. गोविंद पंताला प्रचंड त्रास आळंदीकरांनी दिला आणि नाईलाजास्तव मुलीला आणि जावयाला इच्छा नसताना सुद्धा इकडे बाजूला पाठवलं आणि ते म्हणजे सिद्धबेट. सिद्धबेट या शब्दाचा अर्थ असतो होतो की जिथं बसल्याच्या नंतर सगळ्यांच्या जीवनाची कामं सिद्ध होतात अशी बसण्याची जागा ज्ञानोबरायांची, त्याचं नाव आहे सिद्धबेट. तिथे एक पर्णकुटी केली, त्या पर्णकुटीमध्ये ते राहू लागले. राहत असताना रोज आळंदीकराला येऊन विठ्ठलपंत भीक मागायचे की आम्हाला जरी नसलं तरी आमच्या लेकरांचे संसार आणि जीवन सुखानं जाण्यासाठी तुम्ही आम्हाला जातीमध्ये घ्या, तुमच्या प्रोग्राममध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करा. पण लोकांनी त्यांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. त्या त्रासाच्या खूप काही कथा आहेत आणि त्या त्रास देत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही आळंदीच्या कोर्टात न्याय मागण्यापेक्षा पूर्वी काशी हे पूर्व मुख्य पीठ होतं तर पैठण हे उपपीठ होतं. त्यामुळे आळंदीकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पैठणला जा आणि पैठणच्या ब्राह्मणाकडनं तुम्ही शुद्धपत्र घेऊन या आणि ते शुद्धीपत्र जर तुम्ही आळंदीला आणलं तर आमचा हा आळंदीचा वर्ग तुमच्या लेकराला काहीतरी न्याय देऊ शकतो. विठ्ठलपंत पैठणला गेले.
पैठणला गेल्याच्या नंतर सगळी कहाणी समजावून सांगितली. मी जो काही ग्रस्त आश्रमातून संन्यास आश्रम स्वीकारला, त्या संन्यास आश्रमाच्या नंतर मी परत ग्रस्त आश्रमात आलो. माझं जर काही चुकलं असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या पोटी आलेल्या लेकरांना पुढच्या आयुष्यामध्ये कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मी धर्मपीठांना विनंती करतो की माझी विनंती तुम्ही मान्य करावी आणि मला न्याय देण्यात यावा. काय न्याय द्यावा त्यांना? पैठणच्या भटांनी निर्णय घेतला आणि चक्क पत्र लिहिलं की जर तुमच्या मुलाला आमच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही केलेलं पाप इतकं भयंकर आहे की त्याला धर्मशास्त्रात कुठलाही प्रायश्चित्त नाही. तुम्हाला जर तुमच्या लेकराचं चांगलं पाहायचं असेल तर तुम्ही स्वतः देहांत प्रायश्चित्त घ्या असं पत्र दिलं. हे शब्द सुद्धा किती भयानक आहे. तुम्ही संपवा स्वतःला आणि तुमच्याकडनं तो देह अपवित्र झालेला आहे, तुम्ही बाजूला गेले तर आम्ही तुमच्या मुलाला घ्यायचं की नाही त्याचा विचार करू. आणि ते शुद्धीपत्र घेऊन विठ्ठलपंत आळंदीमध्ये आले. जसे घरी आले तसे आईसाहेब रुक्मिणीनं लगेच विचारलं धावत जाऊन, काय हो, काय निर्णय दिलाय? आपल्या बाळाला घेणार आहेत ना लोक? जातीमध्ये मान मिळेल ना त्यांना? माझ्या लेकराचं कौतुक होईल ना? लग्न होतील ना त्यांची? लोक मिळतील ना त्यांना? असं म्हणल्याबरोबर अवसान गळावतच विठ्ठलपंत खाली हात टेकून खाली बसले. रुक्मिणी, अगं लोकांनी न्याय तर दिलाच नाही पण खूप आघोरी प्रायश्चित्त सांगितलं ग. मला सांगा ना हो, काय सांगितलं? अगं आपल्या लेकरांना सुखानं जगू द्यायचं असेल तर धर्मपीठाने आम्हाला पत्र दिलंय की विठ्ठलपंत तुम्ही देहांत प्रायश्चित्त केल्याशिवाय तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही. रुक्मिणी, माझं जाऊ दे ग, मी तुला पूर्वीही त्रास दिला, पण एक काम कर, ही जी माझी बाळं आहेत यांना ही लोक नाही जातीत घेणार, यांना नाही सोहळे होणार, यांचे संस्कार होणार नाहीत, यांच्या मुंजे होणार नाहीत, यांना लोकात मान मिळणार नाही. एक काम कर रुक्मिणी, मी सांगतो तुला, तू लेकरांचा सांभाळ कर आणि मी रात्री ह्या सगळ्या लेकरांना तुला टाकून मी स्वतःचं देह प्रायश्चित्त करण्यासाठी निघून जातो. रुक्मिणीनं पाय धरले. हो, असं काय करता? पतीच्या पाठीमागं राहणं हे नरका समान असतं. तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त करत असाल तर हे सगळं माझ्यामुळं घडलंय. हो, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही संन्यास घ्या म्हणून, आणि मीच तुम्हाला परत आणलंय ना. मला असं वाटतं की याच्यात तुमचा कुठलाही दोष नाही. तुम्ही योग्य रीतीनं जात होतात, परंतु मी मधात तुमच्या आले, तुमच्या मधामध्ये मी विघ्न टाकलं आणि तुम्हाला परत संन्यासातून मी ग्रस्त आश्रमात आणलं. मला असं वाटतं की तुमच्या या सगळ्या दुःखाला कारणीभूत मी व्यक्ती असल्यामुळे मी पाया पडते तुमच्या, मला टाकून तुम्ही जाऊ नका. आणि मग शेवटी रात्री उशिरापर्यंत दोघांनी निर्णय पक्का घेतला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई 5-6 वर्षाची ही लेकरं झोपलेली होती. दिव्याची वाट करून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी एका लेकराला न्याहाळून पाहत होते. रुक्मिणी, निवृत्ती किती छान आहे का? हा सांभाळींना ज्ञानालाही डोळे भरून पाहायचं, पण रडू द्यायचं नाही. रुक्मिणी, सावरग स्वतःला, सांभाळ स्वतः, काळजी करू नका, मी बरोबर येतो तिथपर्यंत, आपली पुष्प वाटत राहळू. आणि मग हृदयावरती मोठा दगड ठेवून मुक्ताईच्या गालावर हात ठेवून सगळ्या लेकराकडे पाहत विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी माऊली आणि निवृत्तीना, सोपान, मुक्ताबाई यांना जगात कायमचं स्थान मिळावं म्हणून देहांत प्रायश्चित्तासाठी निघून गेले. सकाळ झाली, मायबाप घरात नाही. लहानशी मुक्ता उठली, आई दिसत नाही. माऊली उठले, सोपान काका उठले. निवृत्तीनाथांनी पाहिलं की आपल्याला आईबाप सोडून गेले. खूप विरह झाला. निवृत्तीने मुक्ताईला जवळ केलं. काळजी करू नको, ज्ञानदादा आपल्याला सांभाळेल, तो फार हुशार आहे. आणि मग त्यांनी गीता अध्ययन केलं, अभ्यास केला. हे सगळं करत असताना या ज्ञानाच्या बळावरती निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांनी सर्व योग विद्या दिली. शम, दम, उपरम, तितिक्षा, समाधान, यम, नियम, आसन, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. नवनाथ पंथाची दीक्षा असल्यामुळे त्यांना कुंडलिनी जागृती, षटचक्र भेदन, आपल्या अंगातल्या शक्तीला संयमन करणं, मूलाधार चक्रातली शक्ती स्वाधिष्ठानात आणणं, स्वाधिष्ठानातले चक्र मणिपुरात आणलं, मणिपुरातली शक्ती आपल्या हृदयस्थानात नेणं, हृदयातली चक्री आपल्या विशुद्ध चक्रात आणणं, विशुद्ध चक्रातली ऊर्जा आपल्या आज्ञाचक्रात आणणं, आणि आज्ञाचक्रात आपल्या आज्ञेप्रमाणे जीवन जगायचं असेल तर ती आपल्या सहस्रदळ चक्रात स्थिर करून या जगामध्ये परिपूर्ण चराचरात भरून राहणं, ही भारतीय योग ज्ञानशास्त्रातली परिपूर्ण विद्या निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिली, परिपूर्ण तयार केलं. पण लोक काही केल्या बदलत नसतात. लोकच असतात, लक्षात ठेवा. जे लोक दुर्जन आहेत त्यांना संत आणि देव यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. उपजीविका भागण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली मधुकरी मागायचे.
भिक्षाची झोळी अशी हातामध्ये घ्यायची आणि ह्याच इंद्रायणीच्या तीरातून त्यांनी गावात मधुकरीला यायचं. संन्यासाची कार्ट म्हणून मधुकरी सुद्धा मिळायची नाही. कधी कधी मधुकरी मिळाली नाही तर इंद्रायणीचं पाणी पिऊन दिवस काढले यांनी, पण तक्रार कधी कुणाकडे केली नाही. मग मांडे भाजण्यासाठी खापर दिलं नाही. लोकांनी झोळीमध्ये शेण टाकलं. या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी सहिष्णुता नावाचा गुण अंगात घेतला आणि तो सहिष्णुता, संयम आणि धर्म पुन्हा जगाला नव्यानं सांगण्यासाठी 725 वर्षानंतर आपण जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या रूपानं जगाच्या समोर जातात. हे तर ज्ञानेश्वर महाराजांचं खरं रहस्य आहे. ते त्यांचं खरं वर्म आहे. आणि ते सगळं देत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा या समाजाला प्रार्थना केली. पुन्हा यांना सांगितलं की तुम्ही पुन्हा पैठणला जा, पुन्हा शुद्धीपत्र घेऊन या. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई हे पैठणला आले. पैठणला आल्याच्या नंतर तिथेही लोकांनी छळवात केला. समोरून रेड्या जात असताना एका माणसाने उपासना सांगितलं की तुझं नाव काय? माझं नाव ज्ञान आहे. मग तुझ्यात आणि या रेड्याचंही नाव ज्ञान आहे, तुझ्यात आणि याच्यात काय फरक आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणले आमच्यात कुठलाही तात्विक फरक नाही. त्याच्या पाठीवर आसूड मारल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती ओढवली. रेड्यामुखे वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ही इमारत भागवत धर्माची उभी केली. पैठणमध्ये भटांशी तिथं वाद केला आणि मग त्यांना कळालं शुद्धीपत्र देण्याच्या ऐवजी त्यांनीच असं पत्र दिलं की तुम्ही स्वतः परब्रह्म केवळ असल्यामुळे आमच्या शुद्धीपत्राची आपल्याला गरज नाही. मुळात ज्ञानी स्वरूप असल्याच्या नंतर कुठल्याही उपाधीची आवश्यकता नसते. ही भांड सगळी नेवाशामध्ये आली. नेवाशाला आल्याच्या नंतर तुमचं माझं अनंत जन्माचं दुर्भाग्य नष्ट होण्यासाठी, आपल्याला जगण्याची दिशा मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे हा ग्रंथ लिहिला, श्री ज्ञानेश्वरी. 9000 ओव्याचं प्रकटीकरण तिथे झालं. तिथून निघत असताना पुढे चांगदेव महाराजांची भेट झाली. चांगदेव महाराजांची भेट झाला असताना ते समाधीस्थ होते. अनेक माणसं तिथं मरून पडायची आणि चांगदेव महाराज समाधीतून जाग झाले की लोक जागी व्हायची. आईसाहेब मुक्ताने विचारलं, दादा एवढी माणसं इथं का टाकलेली आहे? ते म्हणले हे फार मोठी योगी आहेत. हे झोपेतून एकदा समाधीतून जागे झाले ना, ही सगळी माणसं उठून पळू लागतात, जिवंत होतात. आईसाहेब मुक्ताई म्हणल्या मग हे कधी उठणार आहे? तिथल्या एका माणसाला विचारलं हे कधी उठणार आहे? ते म्हणले त्यांना 6-6 महिने पण लागतात. ते म्हणले 6 महिने कोण बसलं यांना हे करत? एक मेलेलं कुत्र होतं. आईसाहेब मुक्ताईने त्याच्या पायाला धरलं आणि असं फेकून दिल्याबरोबर ते काव काव म्हणून तिकडंच जिवंत झालं आणि त्या आवाजाने सगळी प्रेत झालेली सगळी प्रेतही उठून बसली. मग त्या चांगदेवरायांना ते कळालं कोण आलं होतं, काय आलं होतं. अधिकार कळल्याच्या नंतर त्याला काही लिहिता येईना म्हणून एक पत्र हातामध्ये घेतलं आणि त्या पत्रावरती काय लिहावं तर ते आपल्यापेक्षा वयानं लहान आहेत, आपण वयानं मोठे आहोत. बरं काय लिहावं? जर मोठं लिहावं तर आपल्यापेक्षा अधिकार त्यांचा मोठा आहे. शेवटी कुठलाच संभ्रम न निवृत्त झाल्यामुळे त्यांनी ते पत्र तसंच पुढं पाठवलं आणि मग त्या पत्राचा अर्थ नाही कळल्यामुळे ते स्वतः वाघावरती बसून इथं आले. पलीकडच्या कोपऱ्याला जी भिंत आहे त्या भिंतीजवळ आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई त्या भिंतीवर बसलेले होते. आज्ञा केली आणि ती भिंत चालली. चांगदेव महाराजांचं गर्वहरण केलं. ज्ञानेश्वरी लिहिली, अनुभूत अनुभवलेला. चांगदेव 65 लिहिली. गाथ्याच्या सगळ्या रचना केल्या. हरिपाठ लिहिला. हे सगळं कार्य करत असताना भागवत संप्रदायाचा पाया घातला आणि पहिल्यांदा बहुजनाच्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या संतांना एका ठिकाणी आणलं आणि एका ध्वजाखाली आणून आळंदीतून त्यांना पंढरीला नेलं आणि भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा बहुमान वाढविला. विठाला विठाला. आपल्याला संजीवन समाधी सोहळा आणि काला करायचा आहे. काला या शब्दाचा अर्थ होतो मिश्रण. या जातीचा त्या जातीचा, गरीब श्रीमंत, लहान मोठा सगळं भेदभाव जातीपाती विसरून एका ठिकाणी बसणं, याला काय म्हणायचं? काला. दुधाचा आणि भाकरीचा जसा होतो तसा काला. काला हा शब्द वेदातला नाही, पुराणातला नाही, शास्त्रातला नाही, तो माऊली आणि तुकाराम महाराजांनी तयार केलेला आहे. गावागावातल्या गल्ल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एक करण्यासाठी जो केला जातो तो काला करण्यासाठी अखंड महाराष्ट्रातला वारकरी समाज एक आणून तो पांडुरंगाच्या पायावरती घातला. पांडुरंगाला ज्ञानोबरायाने डोळे भरून न्याहाळलं आणि पांडुरंगाकडे मागणं मागितलं. देवा जातो माघारा पंढरीनाथा, जातो माघारा पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन
ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या डोळ्याकडे पाहिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, माय बापा विठ्ठला, हा देह मिळाला. मिळालेला देह हा कुठेही कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा हा जर ईश्वराच्या चरणावर वाहिला तर त्याचं तीर्थ होतं. हेच पाणी आहे, पोटात टाकलं तर त्याचं मूत्र होतं, पण ते ईश्वराच्या अंगावर टाकलं तर त्याचं तीर्थ होतं. मिळालेला देह सार्थकी लावण्यासाठी पांडुरंगा आज्ञा द्या आणि मला समाधीसाठी मार्गदर्शन करा. सज्जन हो, हा देह जाणारच आहे, पण तो ईश्वरी कार्यासाठी व्हायला, वैश्विक कार्यासाठी व्हायला, जनता जनार्दनाच्या सेवेसाठी व्हायला, तर हा देह देह न राहता तो संत होतो, अमर होतो. हीच माऊलीची कृपा आहे. मी पुन्हा दरवर्षी तुम्हाला काही नवीन सांगत असतो, आजही सांगतो, या देहाची कधी निर्बत्सना करू नका. हे ईश्वराचं देण आहे, तुम्हाला याला नाश करण्याचा कुठलाही अधिकार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील लहानपणी सोडून गेल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी देहावरती प्रचंड प्रेम केलंय. बरं, अतिशय प्रेम होतं माऊलीचं देहावरती. या देहाने मला ईश्वराच्या प्रती पोहोचलं म्हणून मोठी माणसं ज्या ठिकाणी बसली त्या जागेला सुद्धा महत्त्व देतात. मोठी माणसं ज्याला भेटली त्या माणसाला मोठं करतात. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्या देहाने मला ईश्वर स्वरूप केलंय, मी त्या देहाला सुद्धा नाश होऊ देणार नाही. आपल्या देहाला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी संजीवन समाधीत त्यांनी या देहाला साधना केली. आणि तुम्ही उठलं सुटलं की देहाची निंदा करता. देहाची काळजी घ्या. देह हे तुमचं साधन आहे, त्याला जपलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ईश्वर होणार आहात. मला सांगा, तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी जर तुमच्या पायातल्या चपला स्टेजवर घेऊन आलात, याचा अर्थ तुम्हाला चपला आवडतात. ज्ञानेश्वर महाराजांनी देह जर समाधीमध्ये अजून तसा ठेवला असतं तर याचा अर्थ त्यांचं त्याच्यावरती काय आहे? प्रेम आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांचं जर त्यांच्या देहावरती प्रेम आहे तर तो देह आत्ता समाधीत तसाच आहे. दुसरे राहिले तुकाराम महाराज, त्यांना वैराग्याबद्दल खूप बोलता येतं, पण देहाच्या बाबतीत ते यांच्यापेक्षा 10 पट जास्त जे भारी भरले. ते म्हणले, ज्ञानेश्वर महाराजांनी देह खाली तरी ठेवला, माझ्या देहाने मला आकाशा एवढं केल्यामुळं मला याला खाली ठेवायचंच नाही, ते आकाशातच घेऊन गेले. अनुरोनिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे अर्थात या दोघांचं आपल्या देहावरती ममत्व नसून प्रेम आहे. आणि ते प्रेम इथून पुढे तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी करावं. हा ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीचा खरा योग आहे. आणि म्हणून पांडुरंगाचे डोळे भरून आले की, ज्ञानराजा, तुमच्यामुळे संपूर्ण विश्वाला मार्ग दिसला, पण हरकत नाही, तुमची जागा पंढरपुरात नाही, तुम्ही आळंदीमध्ये यायचं. आळंदीचं वर्णन आता 7 दिवस आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. इथे ब्रह्मादी लोकांनी तप केलेला आहे, इथं निळकंठांनी तपश्चर्या केलेली आहे. हे शिवपेठ अनादी जुनाट आहे. हा जगाचा केंद्रबिंदू आहे. इथे सर्व सुखाच्या लहरी येतात. तुम्हाला टावर कळतं ना मोबाईलचं, तसं जगातले सगळे सुख इथं येतात. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपेठ हे जुनाट ज्ञानाबाई तिथे मुकुट ती जागा निवडली आणि ती जागेचा कार्यक्रम करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद दिला की आमची शुद्ध एकादशी कार्तिकीचा मान आम्हाला, पण हे ज्ञानराजा द्वद्य एकादशीचा मान आम्ही तुम्हाला आळंदीला देऊ. आणि म्हणून दशमीच्याच दिवशी सर्व साधू संत महाराष्ट्रातले सगळे लोक आळंदीमध्ये आले आणि 5 दिवसाचा समाधी उत्सव या ठिकाणी केला. दशमीच्या दिवशी स्वतः आईसाहेब रुक्मिणींनी या भागीरथी तीर्थावर देवाने हाताला धरून ज्ञानोबरायला आपल्या हाताने स्नान घातलं. किती पवित्र असेल, किती तो सोहळा असेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांना एवढं का मानायचं तर अज्ञानाचं भांडार फोडून सगळ्याला एका मार्गावरती स्थान दिलं. भेद अभेदाच्या गाठी फेकून दिल्या. पत्र अपत्र सगळं बाजूला काढलं आणि एका ईश्वरी ज्ञानानेच माणूस मोठा होऊ शकतो यासाठी सगळ्या लोकांना एका ठिकाणी काढलं. म्हणून सगळ्या लोकांनी ज्ञानोबरायांच्या पाद्यपूजन केलं. ब्रह्मादी देव इथं आले, त्यांनी सुद्धा पाद्यपूजन केलं. मग 5 दिवस कीर्तनाची कार्यक्रम झाली. समाधीची जागा विठा महाराज, नादागोंदा नारायण महाराजांचे चिरंजीव यांनी ती सगळी जागा वरून व्यवस्थित छानपैकी केली. तुळशीच्या मंजुळाच्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं आसन तयार केलं, मृजासन घालण्यात आलं. ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा झाला. पिंपळाच्या पाराजोर पंक्ती बसल्या. आईसाहेब रुक्मिणी सत्यभामा ह्या सगळ्या स्वयंपाक करायच्या. स्वतः पंढरीनाथ वाढू लागायचा. वाढता वाढता ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखात घात घालत असताना देवाला भरून आलं. देव म्हणे रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी, याचे निजान संजीवनी ज्ञान त्रैलोक्यासी. रुक्मिणी, अगं मला अनेक भक्त झाले, पुढेही होतील, पण आपल्या ठिकाणचं यथार्थ ज्ञान जगाला देण्यासाठी हा त्रिभुवनातला एकच माझा भक्त आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्य
हिरण्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तिलक अशा प्रकारचं केलं. सकाळी स्नान घातलं, भगव्या वस्त्राचं वास्त्र ज्ञानोबारायांना चढवलेल्या तुळशीच्या माळा गळ्यामध्ये घातल्या. इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन करून सर्व समाज या ठिकाणी जमलेला आहे. आणि देव स्वतः पांडुरंग आणि सद्गुरू निवृत्तीनाथ या दोघांनी दंडाला धरले आणि माऊलीला समाधी स्थळाकडे ते घेऊन जातात. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. बैसले ज्ञानेश्वर आसनावरी, समोर ज्ञानेश्वरी ठेविली. देवाकडे पाहिलं. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. निवृत्तीनाथांना मोठा हुंदका आला. निवृत्तीनाथ म्हणले, पांडुरंगा, गुरु शिष्यपणाच्या मर्यादा शिकायच्या असतील तर माझ्या ज्ञानोबाकडून शिका. असा शिष्य जगाच्या पाठीवर पुन्हा कुठे होणार नाही. पांडुरंगा कृपा दान करा. भीममुद्रा केली आणि आपल्या शरीरातली सगळी ऊर्जा या ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाकडे पाहिलं. सगळ्या सकळ संतांकडे पाहिलं. त्या दृष्टीतून प्रेमाचा आणि आनंदाचा आशीर्वादाचा वर्षा वाहत वाहत ज्ञानेश्वर महाराज हे जगाच्या कल्याणासाठी आणि कायम तुम्हाला आम्हाला शांती प्रदान करण्यासाठी समाधिस्थ झाले. भीममुद्रा निरंजनी लीन झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. डोळ्या झाकल्या बरोबर सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की. पुंडलिक विठ्ठल
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, इंद्रायणी माता की, सिद्धेश्वर भगवान की जय. खाली बसा सगळेजण. 10 मिनिटाचा कालावधी आहे. नामा म्हणे आता लोपला दीन कर बाप ज्ञानेश्वर समाधी. प्रत्यक्ष व्यवहारातल्या सूर्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज हे लाख पटीनं मोठे आहेत, कारण ज्ञानप्रकाश हा तुमच्या जीवनात परिवर्तन करत असतो. शांत बसा. लग्नाला आल्याच्या नंतर मंडपात कुठं जरी उभं राहिलं तरी लग्नाला आलं हे जसं सिद्ध होतं, तसं आळंदीत कुठेही जरी बसले तरी माऊलीला कळालं. आणि त्यासाठी सगळ्या लोकांना, कदाचित लाखो लोकांना मंदिरात जाता येणार नाही, म्हणून विश्वशांती केंद्राची निर्मिती करून तुम्हाला सगळ्याला इथूनही माऊलीला जाता येतं. आता जो प्रसाद आहे हा माऊलीच्या संजीवन समाधीला स्पर्श करून आणलेला प्रसाद आहे. हा ज्ञानोबरायांच्या हातचा प्रसाद आहे, आमचा नाही आहे. हा प्रसाद तुम्हाला इथे आता दहीहंडी फोडल्या जाईल. ही दहीहंडी आपला तात्विक फोडायची, वैज्ञानिक फोडायची. तुम्ही त्या घटाकडे पहा, त्याला कसं सजवलंय. काहीतरी शिकणार आहात का नाही तुम्ही? माऊलीच्या, तुकाराम महाराजांच्या आणि कराड सरांच्या विचाराची बैठक तुमच्या आमच्या लक्षात यायला पाहिजे. हे जे गाडगं आहे ना, याचं नाव आहे गाडगं, त्याला इतकं उंच का बांधलं आता? आम्हाला जर सांगितलं असतं की दहीहंडीचं गाडगं चांदीचं करा, आता आम्ही चांदीचं केलं असतं, थोडं का होईना. जर असं सांगितलं असतं सोन्याची दहीहंडी करा, तर आम्ही इतकी का होईना केली असती. पण ही खापराची दहीहंडी का? तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांना यांना काहीतरी सांगायचं का याच्यातून? हो, सांगायचंय. हे गाडगय, मडकं असं नाव आहे याचं. खापर म्हणतात लोक याला. व्यवहारात किंमत शून्य. हे कुठेही वापरल्या जातं. कुण्या कुंभारानं माती आणली असन, कसं घडवलं असन, काही पाहिल्या जात नाही. पण माणसाचं दैव आणि भाग्य उदयाला आलं तर संत त्याचं काय करू शकतात हे 7 दिवस बसलेल्या लोकाला कळण्यासाठी इथं बांधलेलं आहे. आपलं आणि हे एकच. जुन्या काळात ही महिला मंडळाची तिजोरी होती. जेव्हा सुटकेस नव्हत्या, संदूक असायचे जुन्या काळात. संदूक, त्या संदुकाच्या अगोदर नवऱ्याचे चोरून घेतलेले पैसे ठेवून देण्याची जागा म्हणजे त्या उतरंडीत काय काय भरलेलं आहे हे किती शिकलेल्या माणसाला कळायचंच नाही, ते बाईलाच कळायचं. मग ते पैसे लक्षात येऊ नये म्हणून ती कधी कधी त्याच्यात डाळी ठेवायची, कधी मिरच्या ठेवायची, कधी पैसे ठेवायची. असं हे गाडगं. आज आपण दहीहंडीला का बांधलं? तर आळंदीमध्ये किमान 5000 गाडगे असतील आत्ता. पण नशीब असता एखाद्याचं, लक्षात ठेवा. असे लाखाने माणसं तयार होतात, जन्माला येतात, मरत राहतात. पण एखाद्या माणसाचं भाग्य कसं उदयाला येतं त्या गाडग्याकडे पहा. त्याला विश्वशांती केंद्राच्या वतीनं, कराड परिवाराच्या वतीनं याला आंघोळ घातली. हो, इंद्रायणीच्या पाण्याने आम्ही तीर्थानी. कुणाला? गाडग्याला. फक्त तिकडं पाहू नका, आपल्याला लावून घ्या म्हणजे कळन तुम्हाला. इंद्रायणीचं तीर्थ लावले, त्याला सजवलंय, सजवलंय, सप्तरंग भरवलेत, त्याला इतकं उंच बांधलंय की इतके सुंदर हार कसवले, डोक्यावरती नारळ ठेवले. आता माऊलीची समाधी खाली आहे, सिद्धेश्वर भगवान खाली आहे, इंद्रायणी खाली आहे, 84 लक्ष सिद्ध आळंदीतले खाली आहे, कराड साहेब अण्णा खाली बसलेत, पानेगावकर, टाळकरी, वारकरी सगळे खाली बसले. आणि संतांनी मनात आणलं, भाग्य उदयाला आलं, तर ते गाडगं सगळ्याच्या वर आहे. हे वर गेलं, वर 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 वर. संतांनी हात लावल्यावर काय होऊ शकतं याचं उदाहरण आहे. हे गाडगं मला आल्या आल्या बोललं की लवकर फोडावं. म्हणलं थांब जरा, गडबड करू नको. ते मला बोललं, ते ज्याचं त्याचं जमलं की बोलत असते. तुम्ही नाही का कानात बोलाता कीर्तनात, तसंच येते. मी म्हणलं त्याला थांब, मी साहेबाच्या हातात तुला फोडणार आहे. तो म्हणला मग आज लवकर फोडावं. मी म्हणलं एवढी घाई काय झाली? तो म्हणला 725वा संजीवन समाधी सोहळा आहे, विश्वधर्मी डॉक्टर साहेब इथं बसलेले आहेत, सगळे लोक इथं आलेले आहेत, तुमचा स्वयंपाक तयार आहे, घंटानाद चालू आहे माऊलीच्या समोर. मला जर मरण आलं, असं मरण मला कुठंच येणार नाही. बरं झालं माझं भाग्य, मी दहीहंडीच्या या गाडग्यात, इकडे दहीहंडीत माझा नंबर लागला. म्हणलं मग? तो म्हणला जर चुकून म्हातारीच्या बाजाखाली लागला असता तर.
तुम्ही सगळे खूपच हुशार आहात. तुम्हाला कोणतं गाडगं व्हायला आवडन? बाजा खालचं का दही हंडीचं? मोठ्यानं बोला. बाजा खालचं की दही हंडीचं? मग दही हंडीचं गाडगं कोणी होत नाही, त्याला गळ्यात माळ घालावं लागते, आई बापाची सेवा करावं लागते, खोटं बोलणं सोडून द्यावं लागतं, आळंदी पंढरीची वारी धरावं लागते, काकडा हरिपाठ नियमान म्हणावं लागतो, मरेपर्यंत वारी चुकीता येत नाही, तवा ते गाडगं वर जाते. गाडगं वर गेलं कारण त्याच्या पोटात काय पहा तुम्ही. आता आपल्या पोटात चांगलं आलं की माणूस ऑटोमॅटिक वर जातो. त्याच्या पोटात आहे आता लाही, पोही, बत्तासे, तुळशीच्या मंजुळा, दूध आणि साखर. ज्याच्या पोटात चांगलं झालं की ते गाडगं जर वर जातं, तर तुमच्या पोटात काय काय आहे हा चिंतनाचा विषय आहे. तुमच्या पोटातलं सुद्धा असंच टाकून द्या, तुम्ही सुद्धा वर झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे गाडगं फुटलं ना, याचं खापर जर अंगावून ओवळून टाकलं ना तर कधी बाधा होत नाही. याचे तुकडे जर पैशात ठेवले तर घरातले पैसे संपत नाही. फक्त तुम्ही तिथं हातानं उचलून बळच नेलं तर गुण येत नाही. बळ जबरीना जर तुकडा नेला तर मग आहे ते पैसे जाते. म्हणून ते आपल्या सहज मिळाला पाहिजे आणि तो प्रसाद धन्य. मला जाऊ द्या, कुणालाही मरणच येणार आहे, मर काय कुणाला थांबणार नाही. पण एका गाडग्याचा जर वारकरी संप्रदाय सोहळा करू शकतो तर तुमचा सुद्धा संजीवन समाधी सोहळा व्हावा अशी भावना ठेवू. 2000 आपला 725वा समाधी सोहळा साजरा करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेन, मी स्तुती नाही करणार. आदरणीय विश्वधर्मी स्वामी विश्वनाथ कराड सरांनी जे काम केलं, तुम्हाला आठवतंय, हे काम माणसाचं नाहीये. माणूस वाडा बांधला तर त्याचं बाथरूम तसंच राहतंय, घर वैभव उभं केलं त्याचा कलर तसाच राहतो. हे माणसाचं काम नाहीये, हे ऐतिहासिक, हे माऊलीचं काम आहे. आणि मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत समाधी आहे, जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माऊलीची समाधी आहे, जोपर्यंत माऊलीची समाधी आहे तोपर्यंत इंद्रायणीचा काठ आहे, आणि जोपर्यंत इंद्रायणीचा काठ आहे तोपर्यंत तुमचा एक एक दगड समाजाच्या सेवेत उभा आहे. काय असं काम करावं की आपण देवभूमी मध्ये सुद्धा माऊली आणि तुकाराम महाराजाला, विठ्ठल रुक्मिणीला, दत्तात्रयाला, हनुमान महाराजाला तिथे आपण बसवलं. एखाद्या वारकरी संप्रदायामध्ये आयुष्य बसायला जे जमलं नाही, साहेब माऊलीनं तुम्हाला शक्ती दिली, तुम्हाला भक्ती दिली, तुम्हाला युक्ती दिली, आणि तुमच्या हातून मिळणाऱ्या अशा या स्वरूपातून अशी कामं झाली की जी वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. सोन्याची पताक आहे का कुणाच्या गावाला? मी अक्कामाईजवळ एका बाईचं गाणं ऐकलं होतं, अशा ऐकत बसलेल्या होत्या. ते म्हणत होती, ती बाई म्हणत होती, सोन्याची पताका आहे का कुणाच्या गावाला? आळंदीमध्ये अक्कामाईच्या भावाला. सोन्याचा पिंपळ आहे काय कुणाच्या गावाला? आळंदीमध्ये मुक्ताबाईच्या भावाला. मुक्ताबाईच्या भावाला जो सोन्याचा पिंपळ निर्माण करता आला. आपण ज्ञानाधिष्ठित ज्ञान विज्ञानाचा हा भागवत धर्माचा सुवर्ण ध्वज, वारकरी संप्रदायाचा बहुमान म्हणून पुढच्या अनंत काळापुढे दिशा, प्रेरणा, ऊर्जा देण्यासाठी आपण फडकवलेला आहे. जे उत्तरोत्तर आपल्याला खूप दीर्घायुष्य मिळावं, आपली कृपा सर्वावरती व्हावी. मी साहेबांना, आपण नाही, महाराष्ट्राच्या गव्हर्नरने, राज्यपालांनी ते मंदिर पाहिलं आणि बाप रे म्हणून त्यांच्या मुखातून शब्द पडले, हे माणसाचं काम नाही, स्वामी विश्वनाथ भगवान की. म्हणणं वेगळं आहे, गव्हर्नमेंटनं म्हणणं वेगळं आहे. आणि त्यामुळे आपली माणसं आपल्यात असताना ती माऊली आहे याचं भान आपल्याला असावं. हा प्रसाद माऊलीच्या संजीवन समाधीला लावून आणलेला आहे. मी माझ्या प्रातस्मरणीय सद्गुरुनाथांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय, अण्णांनी यायचंय, नारायण भाऊ महाराजांनी यायचंय आणि या दहीहंडीला फोडून टाकायचे. ते फोडताना आमच्या मनामनातले द्वेष, मत्सर, अहंकार आदरणीय कराड सर, त्याचप्रमाणे खास या ठिकाणी वाराणसीहून आलेले पुजारीजी, आदरणीय मुकेशजी शर्मा, डॉक्टर एस एन पठाण सर, आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज आणि आदरणीय तुळशीराम अण्णा कराड, या मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे, बाबा महाराज काडगावकर, या सर्व अभिनेकरी महाराज, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दहीहंडी फोडली जाणार आहे. जय विठ्ठल होईल आणि मग काल्याचा अभंग होईल. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. हा बोली कोणी
अवगाजने प्रकाश काला वाजनी प्रकाश अवगाजनी प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकोड्या भूमांडळे आम्ही वेळे विरगाडे काला वाटो एका कृष्ण मनी आवला जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वा कोडिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाप्रभू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम शिंके लावियले दुरी होतो तिघाची तुम्ही वारे दो इकडे मुख पसरो निगडे वाहतीच्या धारा घ्या रोहीच्या कोपरा वारे दो इकडे मुख पसरो निगडे मनी हाते ठोकावणे पडोने दे लोक तुम्ही वारे दो इकडे मुख पसरो निगडे आरती लावा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोलिले कोरे वेडे वा सागरे महाराज आरती आणा करा क्षमा अपराध महाराज हे नाही उच्चारिला अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध म्हणे ज्ञानेश्वराला कापाया शावा केली पोरायुलो धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन तटे यस्य ज्ञानराजा समाधी संजीवनी ज्ञानदेव समाधिस्था तुका गाथा तरंगिणी इंद्रायणी नदी भद्रा ज्ञानदा मोक्षदायिनी जय देवी जय इंद्रायणी केवळ दर्शन तव हे तारक संजीवनी जय देवी जय देवी जय इंद्रायणी केवळ दर्शन तव हे तारक संजीवनी जय देवी जय इंद्रायणी पुण्यसलीला सरिते दिव्य प्रवाह तुझे पाप विनाशक जळ अन पावन स्नान तुझे विठ्ठल रकोमाईची भक्ती रूप तुझे वैष्णव जन मेळा तव काठावर गाजे जय देवी जय इंद्रायणी घेई ज्ञान समाधी संजीवन जेथे मिळते मुक्ती सकळा शिर ठेवून तेथे अजान वृक्षापाशी वैज्ञानिक लहरी अनुभव लाभे नित्य करुणी हा वारी जय देवी जय इंद्रायणी शांतरसाची प्रचिती तुकयाची महती जाणून तरली गाथा तव पाण्यावरती तव काठावर कळतो गाथेचा अर्थ मिळते शांती तव हे घेऊन हा तीर्थ जय देवी जय इंद्रायणी दोन तीरांवर तुझी या सुंदर हा घाट गरुड कांचन स्तंभी ज्ञानाची ज्योत नगरी आळंदीची पालटली काया झाले शुद्ध हे विश्वनाथांची किमया जय देवी जय इंद्रायणी
आतुरली तू जैसी भीमेच्या भेटी आली भागीरथी धावत तव काठी येई तव पायाशी वारी सिद्धांची पाऊले अजुनी दिसती मज ज्ञानोबाची जय देवी जय इंद्रायणी सुख मिळते तुझ पाशी होई दुःख रिते अमृतमय हे जीवन जीवन रस भरिते ज्ञानोबा तुकयाचे जीवन तुझ पाशी तव तीरावर काशी मथुरा ऋषिकेशी जय देवी जय इंद्रायणी वारकऱ्यांची पृथ्वी वसते तव तीरी वारकऱ्यांचा स्वर्ग भीमेच्या तीरी वरदेई आम्हा कर संजीवन वृष्टी विनवी तुझला ऐसे कवी संजय दृष्टी